सर्वांना, मी रोहिणी परत तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये। आणि आज आपण बघणार आहोत तर बघा, त्रिपुरी पौर्णिमा आहे 27 तारखेला आणि सोमवारी आपल्याला ही त्रिपुरी पौर्णिमा साजरी करायची आहे। तर बऱ्याचशा ठिकाणी पौर्णिमेला कार्तिक महाराजांचं, कार्तिक स्वामींचं दर्शन घेतलं जातं। शक्यतो त्रिपुरी पौर्णिमेला हे असतं, त्रिपुरी पौर्णिमेला कार्तिक स्वामींचं दर्शन घेतलं जातं आणि हा वर्षातला एकमेव दिवस असतो ज्या दिवशी महिला कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊ शकतात। एरवी हे मंदिर जे आहे ते बंद असलं, पण फक्त आणि फक्त त्रिपुरी पौर्णिमाच हा असा दिवस आहे ज्या दिवशी फक्त आणि फक्त महिला त्या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन करू शकतात। तर तुम्हाला सांगते, कार्तिक स्वामींचं दर्शन या दिवशी आपल्याला करायचंच आहे। तर कार्तिक स्वामी आपल्या सर्वांना माहिती आहे, महादेवांचे पुत्र म्हणून आपण यांना ओळखतो। तर तुम्हाला माहिती आहे की कार्तिक स्वामींचं वाहन जे आहे ते मोर आहे आणि मोर म्हणजे मोरापासून आपल्याला काय मिळतं, मोरपीस। आणि मोरपीस हा विद्याचा प्रतीक असं मानलं जातं, विद्येचं प्रतीक असं मानलं जातं। त्याचबरोबर कार्तिक स्वामींचं दर्शन या दिवशी फक्त स्त्रियांनाच देतात। त्याचं कारण मी तुम्हाला शेवटी सांगेल, ते नक्कीच तुम्ही बघा, व्हिडिओ पूर्ण तुम्हाला म्हणजे बघायला मिळेल। तर बघा कसं असतं, ह्या दिवशी आपण जो दर्शन घेतो त्यावेळेस प्रचंड गर्दी असते, प्रचंड प्रमाणात मंदिरात गर्दी असते। त्यामुळे तुम्हाला त्या दिवशी दर्शन घ्यायला जायचंच आहे। जाताना तुम्ही बाहेरच्या दुकानांमध्ये बघत असाल तर तुम्हाला तिथे मोरपीस ठेवलेले दिसतात, जे तिथे लोक विकतात, कारण ह्या दिवशी कार्तिक स्वामींना मोरपीस अर्पण केलं जातं। तर तुम्हाला जर का मोरपीस हवं असेल तुमच्या घरात ठेवण्यासाठी वगैरे, आपण असं म्हणतो की आपण आपल्या देव्हाऱ्यात मोरपीस ठेवतो, किंवा जिथे मुलं आपले अभ्यास करतात तिथे सुद्धा आपण मोरपीस ठेवू शकतो, कारण त्याच्याने त्यांची बुद्धी कुशाग्र होते आणि त्याने त्यांचं कॉन्सन्ट्रेशन पॉवर जास्ती वाढतं। कसं वाढतं का, तर मोरपिसामध्ये जो आकार असतो तो इतका सुरेख आणि सुंदर असतं की त्याच्यावर बघितलं की लक्ष फक्त मधल्या रंगावर केंद्रित होतं आणि ते सारखं लक्ष त्यावर केंद्रित झाल्याने काय होतं, मुलांचं कॉन्सन्ट्रेशन पॉवर हे खूप वाढतं, म्हणून ह्याला विद्येचं प्रतीक असं म्हटलं जातं। तर त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, लक्ष्मी प्राप्तीची सेवासुद्धा तुम्हाला यावेळेस करायची आहे। तर वर्षातनं फक्त एकदाच तुम्हाला इथे दर्शन मिळणार आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कार्तिक स्वामींना मोरपीस अर्पण करायचं आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी तेच मोरपीस तुम्हाला परत मिळतं, कारण तिथे खूप गर्दी होते। तर जाताना तुम्ही एक मोरपीस किंवा 2 मोरपीस घेऊन जाऊ शकता। बरेचसे जण अर्पण करतात, तर मग एक मोरपीस तुम्ही अर्पण करा आणि दुसरं मोरपीस त्यांच्या चरणांना लावून तुम्ही परत घेऊन या। त्याचबरोबर तुम्हाला तुमच्याबरोबर एक 10 रुपयाची नोट घ्यायची आहे। मग तिथे तुम्ही असं गरजेचं नाही की ती 10चीच नोट असावी, ती 10ची असू शकते, 20ची असू शकते, 50ची असू शकते। तर तुम्हाला म्हणजे एक नोट घ्यायची आहे, कॉइन्स नाही चालणार, नोट घ्यायची आहे आणि ती नोट तुम्हाला कार्तिक स्वामींच्या पायांना म्हणजे चरणांना स्पर्श करून तुमच्या पाकिटात तुम्हाला ठेवायची आहे। ती तुम्हाला पाकिटात ठेवताना त्यामध्ये तुम्हाला लाल रंगाने तुम्हाला महालक्ष्मीचा श्रीम हा मंत्र लिहायचा आहे, श्रीम हा मंत्र लिहायचा आहे आणि त्यानंतर त्याचं पिरॅमिड करायचं आहे। पिरॅमिड कसं करतात याचा एक व्हिडिओ आहे माझ्याकडे, तो मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द्यायचा प्रयत्न करेल किंवा कमेंटमध्ये पहिली कमेंटमध्ये टाकेल, ज्यामध्ये, कारण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मे बी शक्य नसेल, तर पहिल्या कमेंटमध्ये मी तो व्हिडिओ टाकेल ज्यामध्ये तुम्ही नोटचा पिरॅमिड कसा करायचा हे तुम्हाला समजेल। मग त्यामुळे कमेंटमध्ये जा आणि तिथे तो व्हिडिओ बघा, पण त्याच्या आधी कमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे बरं का। ओके, तर त्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या पाकिटात ठेवायचं आहे आणि लक्ष्मी प्राप्तीची वाढ होते, तुमच्याकडे खूप सारे ऑपॉर्च्युनिटीज येतात। आता तुम्ही म्हणाल फक्त नोट ठेवल्याने होईल का, तर नाही, कर्म करणं गरजेचं आहे। त्यामुळे तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटीज येतील, तुम्हाला कामं मिळतील आणि तुमच्याकडे लक्ष्मी प्राप्त होईल। त्याचबरोबर मोरपीस जे तुम्ही घरी आणणार आहे ते मोरपीस तुम्हाला तुमच्या मुलांच्या अभ्यासाच्या स्थानावर ठेवायचं आहे, त्याच्या समोर ठेवायचं आहे, किंवा ज्या पुस्तकात रोज तुमचा मुलगा अभ्यास करतो, तुमच्या घराची एक वही असते बघा, ज्या वहीमध्ये रोज मुलगा घरातलं होमवर्क म्हणा किंवा काय करतो, त्यामध्ये तो मोरपीस पहिल्या पानावर चिटकून द्यायचा आहे, ज्याच्याने तो पुस्तक उघडताना त्याच्यावर त्याची नजर जाईल आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन पॉवर
जे आहे ते वाढेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही साधी सोपी, खूप साधी सोपी सेवा जी आहे ती तुम्हाला करायची आहे. काही यामध्ये खर्चिक काही नाही, फक्त मोरपीस तुम्हाला घ्यायचा आणि तुमच्या घरातली कोणतीही नोट घेतली तरी चालेल. ती नोट परत खर्च करायची नाही, फक्त तुमच्या पाकिटातच ठेवायला हवी. त्यामुळेच 10 रुपयाची नोट ठेवली म्हणजे आपल्याला मनाला काही वाईट वाटणार नाही. पण मला सांगा, काय एवढा कंजूसपणा करायचा? आपल्याला लक्ष्मी हवी आहे ना, म्हणजे आपल्याला तर लाखो रुपये हवे, त्यांना 10 रुपये खर्च करायचे. 50ची घ्या, 20ची घ्या. बरेचसे तर 500चा पिरॅमिड करतात, तुम्हाला माहिती आहे का? कारण लक्ष्मी माता ही लक्ष्मीनीच आकर्षित होते. ती लक्ष्मीनीच जिथे लक्ष्मी असते ऑलरेडी तिथेच ती आकर्षित होते असं म्हटलं जातं. आता आपण बघूया की आता कार्तिक स्वामींचं दर्शन आपण जे या दिवशी घेतो त्याचं महत्त्व काय आहे. तर बघा, मी ते तुम्हाला सांगते. तर बघा, त्याच्या मागची जी एक कथा आहे ती आधी तुम्हाला मी सांगते, म्हणजे तुमच्या ज्या अर्ध्या प्रश्नांची उत्तरं आहेत तुम्हाला तिथेच मिळून जाईल. तर बघा, कार्तिकेय हे भगवान शंकरांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. एकदा भगवान शिव आणि माता पार्वती यांनी त्यांचे दोन्ही पुत्र गणेश आणि कार्तिकेय यांना सांगितले की जगाची परिक्रमा केल्यानंतर जो कोणी आमच्याकडे प्रथम येईल त्याची पूजा प्रथम मांडली जाईल, त्याला जगातील पहिल्या पूज्य देवतेचा दर्जा मिळेल. यानंतर कार्तिकेय आपल्या वाहन मोरावर स्वार होऊन तिन्ही लोकांची परिक्रमा करण्यासाठी निघाले. पण शिव पार्वतीचे कनिष्ठ पुत्र श्री गणेशांनी आई वडिलांची प्रदक्षिणा केली आणि माझी प्रदक्षिणा पूर्ण झाली असे सांगितले. माता पार्वतीने यांनी विचारले ते कसे, तर श्री गणेशांनी आईला उत्तर दिले की आई वडिलांमध्ये संपूर्ण जग समावलेले आहे. गणेशाच्या बुद्धिमत्तेने प्रसन्न होऊन भगवान महादेवांनी श्री गणेशाला आशीर्वाद दिला की सर्व देवतांच्या आधी त्यांची पूजा केली जाईल. तेव्हापासून गणपतीला आद्यपूज्य देवता मानले जाते. आणि त्यामुळे कार्तिकेयांचा शाप, ही जी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगते. कार्तिकेयांनी जेव्हा जगाची प्रदक्षिणा पूर्ण केली आणि ते परत आले तेव्हा त्यांनी पहिले पूजनीय देवता म्हणून गणेशाची प्रशंसा सुरू होती. सर्वांनी त्यांना प्रथम पूज्य देव मानले होते. यामुळे कार्तिकेय माता पार्वतीवर रागावले आणि त्यांनी स्वतःला गुहेत कोंडून घेतले आणि कोणालाही दर्शन न देण्याची शपथ घेतली. त्यांनी शाप दिला की त्यांचे दर्शन घेणारी स्त्री विधवा होईल आणि पुरुष 7 जन्म नरकात जातील. यावर भगवान शिव आणि माता पार्वतीने स्वामी कार्तिकेयांना समजावले. कार्तिकेयांचा राग शांत झाल्यावर त्यांनाही याचा पश्चाताप झाला. माता पार्वतीने त्यांना वर्षातून एकच दिवस दर्शन देण्यास पटवून दिले. तेव्हा कार्तिकेयांनी सांगितले की आपल्या जन्मदिवशी म्हणजेच कार्तिक पौर्णिमेला मी भक्तांना दर्शन देईन. यानंतर महादेवाने कार्तिक स्वामींच्या जन्मदिनी म्हणजेच कार्तिक पौर्णिमेला कार्तिकेचे दर्शन घेतल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असे वरदान दिले. त्यामुळे धार्मिक मान्यतेनुसार कार्तिक स्वामींचे मंदिर वर्षातून एकच दिवस उघडले जाते. तर बघा, ही आहे गोष्ट त्या मागची की का आपण वर्षातून एकदाच आपण दर्शन घेतो. तर आपल्याला परिक्रमाची कथा तर माहिती आहे, पण त्या कथेनंतर गणपती जिंकल्यानंतर काय झालं हे कोणालाच माहिती नव्हतं. म्हणून त्याच्यानंतरची जी ही कथा आहे ती ही कार्तिक पौर्णिमेची कथा आहे, ज्यामुळेच आपण पुढच्या म्हणजे आपण दरवर्षी आपण कार्तिक स्वामींचं दर्शन घेतो. तर ही त्याच्या मागची कथा आहे. तर मला वाटतं तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच सांगा. परत भेटूया. श्री स्वामी समर्थ.